मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन मोबाईलवर ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट कशी करायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे। तर बघा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे, वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। समोरच्या बाजूला सर्वात आधी लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, त्याचप्रमाणे कॅप्चा कोड टाकून मी सहमत आहे या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आणि सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, सहमती बटनवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकावर एक OTP येईल किंवा दोन्हीही आधार कार्ड एकाच मोबाईलवर लिंक असले तरी चालेल। OTP सबमिट करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। कॉर्नरमध्ये तुम्हाला तुमच्या पतीचं नाव दिसेल, पण मोबाईलमध्ये करत असल्यामुळे दिसत नाही, कॉम्प्युटरमध्ये दिसून येतं, तर त्या ठिकाणी पतीचं नाव तुमचं ऑलरेडी आलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला जाती प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे। जाती प्रवर्ग तुमची कोणती जात आहे, या ठिकाणी मी भटक्या जमाती ब सिलेक्ट करत आहे। त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे की तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीवर, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा पेन्शन पेमेंट घेत नाहीत, तर आपल्याला या ठिकाणी या वाक्याला होकार द्यायचा आहे, होय आम्ही घेत नाहीत। जर तुम्ही घेत असाल, सरकारी नोकरी असेल, पेन्शन पेमेंट असेल, तर या ठिकाणी नाही सिलेक्ट करा आणि नसेल तर होय सिलेक्ट करा। दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे तुमच्या कुटुंबातील एकच विवाहित बहीण आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत आहे, म्हणजे होय आमच्या कुटुंबामध्ये एकच विवाहित बहीण लाभ घेत आहे आणि राशन कार्डवरून जास्त अर्ज भरले असेल तर नाही हे ऑप्शन सिलेक्ट करा। मी या ठिकाणी होय सिलेक्ट करत आहे। त्यानंतर सर्वात खाली बघा, सहमती द्या, म्हणजे तुम्ही जे काही माहिती दिली ती सर्व योग्य आहे, तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। तर बघा, तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे। ई-के-वाय-सी करण्याची जी वेबसाईट आहे ते खूप जास्त लोडिंगवर चालत आहे। अशा प्रकारे तुम्हाला OTPचा प्रॉब्लेम, हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे। एका दिवसात, एका रात्रीमध्ये तुमची KYC पूर्ण होऊन जाईल। तुम्हाला रात्रभर हा प्रयत्न करायचा आहे। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।